दत्त जयंतीच्या दिवशी साक्षात स्वामी समर्थ महाराज पहाटेच अक्कलकोट सोडून बाहेर का पडले? एका जंगलात वडाच्या झाडाखाली आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या चांदण्यात स्वामींनी कोणाला साक्षात श्री दत्तप्रभूंच्या रूपात दर्शन दिले. 5 जूनच्या आजच्या या भागात आपण ही अद्भुत प्रचिती पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीला स्वामींची महापूजा करायचे भक्तांनी ठरवले होते. पण स्वामी महाराज कोणालाही न सांगता पहाटे सेवकांसह अक्कलकोटच्या बाहेर पडले. भक्तही स्वामींचा शोध घेत मागे निघाले. काही अंतरावर स्वामी एका वडाच्या झाडाखाली बसलेले होते. स्वामी तिथून उठून पुन्हा चालू लागले. सकाळपासून चालत चालत स्वामी कुठे जात आहेत हे कुणालाच समजत नव्हते. पण स्वामींच्या व्यापक डोळ्यातून ते एका अज्ञात भक्ताचा शोध घेत आहेत हे जाणवत होते. संध्याकाळ झाली, रात्र कोंडाटली आणि आकाशात मार्गशीर्ष पौर्णिमेचे लख चांदणे पसरले. स्वामींचे तेज इतके फाकू लागले की जणू पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीवरच उगवला आहे असा भास होऊ लागला. अचानक 4 कुत्रे आणि 1 गाय स्वामींच्या भोवती फिरू लागली. तितक्यात समोरून एक दत्तभक्त गोसावी येताना दिसला. त्याला पाहताच स्वामींचे डोळे लटाकले, कारण स्वामी त्याचा शोध घेत होते. तो गोसावी धावत आला आणि त्याने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले. त्याने वर पाहिले तेव्हा साक्षात श्री दत्तप्रभू उभे आहेत अशी त्याला खात्री पटली. त्या गोसाव्याची तपश्चर्या आज पूर्ण झाली होती. स्वामींनी केवळ त्या गोसाव्यालाच नाही तर सोबत असलेल्या सर्व सेवकांना आणि भक्तांना साक्षात श्री दत्तात्रयांचे दर्शन घडवले होते. स्वामींच्या जटेतल्या गंगेने तो गोसावी चिन्ह भिजला आणि स्वामींचे पूर्ण कृपाशीर्वाद त्याला मिळाले. स्वामी म्हणतात की भक्ताची खरी भक्ती आणि तपश्चर्या पाहून परमेश्वर स्वतः त्याला भेटायला धावून येतो. जेव्हा तुमची भक्ती निस्सीम असते तेव्हा देव संवाद साधता येतो. म्हणूनच स्वामींवर अनन्य श्रद्धा ठेवा. ते स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतील. तर मग दत्त जयंतीच्या रात्री घडलेल्या स्वामींच्या या 5 जूनच्या अलौकिक दर्शनाबद्दल तुम्हाला काय वाटलं? कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा आणि श्री स्वामी समर्थ सुद्धा लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या 6 जूनचा पुढील अद्भुत भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.